हा 7वा आणि शेवटचा फेरा आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आनंदासाठी आणि सुनेच्या रूपात या घराला मिळालेल्या लक्ष्मीसाठी. अरे वहिनी हो अरे बलमा डॉक्टरांना फोन कर. डॉक्टरांना फोन कर लगेच. वाघमारे आज चला तुम्ही. अजून पुढं वाघमारे तुम्ही इथं बसा. मी लगेच कॉटन घेऊन येतो आणि रक्त पुसतो तुमचं. सत्या शांत हो. मला नाही दुखत आहे आता एवढं. हो दुखत नसलं तरी रक्त येत आहे ना वाघमारे. तुम्ही थांबा बघू 1 मिनिट. एक मिनिट इकडे बघा. खरंच दुखत नाही आहे का? हो असं कसं रक्त आलं? मला सांगा की खरंच दुखत नाही आहे ना तुम्हाला? वाघमारे हसताय काय तुम्ही? तुझी गडबड बघून हसते. सत्या रे काही नाही झालं. शांत हो बघू. मी म्हणलं ना काही नाही झालं. काय एवढी गडबड करतोयस? हे बघ मला कळतंय दुखतंय मला पण त्रास तुला होतोय. नको करून घेऊ एवढा त्रास. हे बघ जखम ओली आहे म्हणून आलं असेल रक्त. डॉक्टर आल्यावर कळलं आपल्याला काय झालं त्या. मला वाटतं डॉक्टर आले असतील. मी बघून येतो डॉक्टर आल्यात का ते. तुम्ही तस थांबा आणि काय वाटलं तर लगेच मला आवाज द्या. लगेच आवाज द्या. हा द्या. हा दादा अरे बसलायस काय तू? पलमा कुठं आहे? डॉक्टरांना कळवलं का? अरे दाजी जरा महत्वाच्या कामाला गेलेत. त्यांनी केलं डॉक्टरांना फोन. काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. डॉक्टर येतीलच आता. टेन्शन कसं घेऊ नकोस. जोपर्यंत तो आर्यन सापडत नाही तोपर्यंत टेन्शन आहेच. फोनवर काय म्हणतो तर ऐकलंच ना तू? म्हणे वाघमाऱ्यांना भेटायला येईन मी. त्याच गोष्टीचं टेन्शन आलंय मला माझं काय नाही वाटत. वाघमाऱ्यांची लई काळजी वाटते म्हणून तर त्यांना दवाखान्यात बी ठेवलं नाही. मी घराकडे घेऊन आलो. पण आपल्याला आता नीट लक्ष द्यायला लागणार आहे. जय द्या. माझ्या परवानगीशिवाय कुणालाच वाघमाऱ्यांच्या खोलीत सोडायचं नाही. कोणाला सुद्धा सोडणार नाही. तू काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. आणि पोरांना पण मी जरा लक्ष द्यायला सांगतो. मी आहे वर. चालते. सर हेल्प सर. एकच मिनिट सर. खाली या ना सर प्लीज प्लीज. देवासारखे आले हो सर. बाहेर आहे ना. थँक्यू सो मच सर. गाडी थांबवली तुम्ही. हो मी कधीच थांबलो होतो इथं. इतकी मोठी इमर्जन्सी आली आहे ना सर आणि कोणीच गाडी थांबवायला तयार नव्हतो. तुम्ही आले सर. देवासारखे आले. थँक्यू सर. मला खूप महत्वाचं काम आहे आणि मला अर्जंटली तिथं गावात पोचायचं आहे. हे बघा मी तुम्हाला नक्कीच लिफ्ट दिली असती पण आता मी थोडं गडबडीत आहे. मला निघायला हवं. आय एम सॉरी. डॉक्टर ऐका ना डॉक्टर साहेब. कुठे चालले तुम्ही? काय गडबड आहे तुम्हाला मला सांगा. मी मदत मागतोय ना सर तुमच्याकडनं. प्लीज मला मदत करा ना सर. खूप महत्वाचं काम आहे. लिफ्ट द्या ना सर. हो पण मी जरा गडबडीत आहे. अरे डॉक्टर बोलतोय ना मी तुझ्याशी काही.